धनंजय मुंडे यांनी 4.5 महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण अद्याप शासकीय निवासस्थान सोडलं नसल्याची बाब समोर आली। मुंडेंनी 4 मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे पुढील 15 दिवसात बंगला सोडणं अपेक्षित होतं। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपद हे छगन भुजबळांना मिळालं आणि 23 मेला सातपुडा बंगल्याचा शासकीय आदेश निघाला। पण सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्याप गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। बंगला न सोडल्यामुळे धनंजय मुंडे यांना दंड आकारण्यात आलाय आणि त्याची रक्कम आहे 42 लाख। दरम्यान सातपुडा बंगल्याबाहेरून आढावा घेतला अजय मानेनं। महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्र्यांचे बंगले नेहमीच चर्चेत असतात। आता पुन्हा चर्चा सुरू झाली ते म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं वास्तव असलेल्या सातपुडा बंगल्यात। धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर तो बंगला 15 दिवसात खाली करणं अपेक्षित होतं, पण अद्याप हा बंगला जो आहे तो खाली करण्यात आलेला नाही। मी याच बंगल्याच्या इथून हा संपूर्ण आढावा घेतोय। सातपुडा हे निवासस्थान म्हणजे या ठिकाणी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे या ठिकाणी वास्तव्यास आले, पण बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी ठरवल्यानंतर धनंजय मुंडे यांचा जो आहे तो राजीनाम्याची मागणी करण्यात आली आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला। धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर छगन भुजबळ यांना ते मंत्रिपद जे ते देण्यात आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर 23 मेला हा बंगला मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आला होता, पण अद्याप माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हा बंगला जो आहे तो खाली केलेला नाही। त्यामुळे आता माजी मंत्री धनंजय मुंडे हा शासकीय निवासस्थान असलेला सातपुडा बंगला कधी सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच त्यांची जी दंडाची रक्कम झालेली 42 लाख रुपये ती देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याच्यानंतर नव्याने पदभार स्वीकारलेले मंत्री छगन भुजबळ या बंगल्यात वास्तव्यास कधी येणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। या सगळ्याबाबत आम्ही मंत्री छगन भुजबळांना गाठलेलं होतं। यावर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ काय म्हणतात तेही पाहूया। 30 मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे, मंत्र्याची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ते पाहत असतात। तर राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय करायचं आणि ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील, काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही। आणि यानंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर शहरात आजपासून पुन्हा एकदा